राऊत हुसेनवर साखर कारखाना प्रकरणात 178 कोटींच्या घोटाळ्याचे आरोप केले आणि यावरून राऊतांनी भुसेनची माफी मागितली आणि भुसेनकडून खटला मागे घेण्यात आला। तर राऊतांनी आरोपांचं खापर भाजपत गेलेल्या अद्वै हिरेंवर फोडलेलं आहे। पाहूया। मालेगावच्या शेतकऱ्यांची, नागरिकांची, सभासदांची दिलगिरी माफी मागितलेली आहे। दादा भुसे यांनी अत्यंत ग्रेसफुली हा विषय संपवण्यासाठी सहकार्य केलं। ही चांगली आनंदाची गोष्ट आहे। शिंदेंचे मंत्री दादा भुसेंवरील घोटाळ्याच्या आरोपांवरनं संजय राऊतांनी माफी मागितली आहे आणि राऊतांनी खोट्या माहितीच्या आधारे आपण आरोप केल्याचं मान्य केलं। त्यानंतर दादा भुसेंनी अब्रू नुकसानीचा खटला मागे घेतला। माफीवरून दोघांमध्ये सेटलमेंट करण्याचं ठरल्यामुळे मंत्री दादा भुसे आणि राऊत एकत्रच मालेगावच्या अतिरिक्त न्याय दंडाधिकारी कोर्टात आले। यावेळी दोघांमध्ये हास्य विनोद देखील झाल्याचं कॅमेऱ्यात कैद झालं। हो, माझं हृदय तुमच्याकडे आहे पण मी दादांबरोबर न्यायमूर्तींसमोर राऊतांनी माफी मागितली आणि प्रकरण निकाली निघालं। पण माध्यमांसमोर येताच आरोपांचा खापर राऊतांनी तत्कालीन ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आणि आता भाजपात असलेल्या अद्वै हिरेंवर फोडलं। हिरेंनी चुकीची माहिती दिल्याचं राऊत म्हणाले। राऊत साहेबांनी याचं सगळं पडताळणी केल्याच्या नंतर त्यांना हे आढळून आलंय की आपण केलेला जो काही आरोप आहे तो चुकीचा आहे, निराखस खोटा आहे। ज्यांनी त्यांना माहिती दिलेली होती, मला अपेक्षित होतं की त्यांनी नाव सुद्धा घ्यायला पाहिजे होतं। हो, मी सांगतो ना, मी सकाळी नाव घेतलेलं आहे। तर अद्वै हिरे यांनी ही माहिती दिली होती हे सत्य आहे। खोट्या माहितीच्या आधारावर त्यांनी ते आरोप केलेले होते आणि मग त्यांनी आत्ताच्या घडीला मालेगावच्या शेतकऱ्यांची, नागरिकांची, सभासदांची दिलगिरी माफी मागितलेली आहे। त्यांच्या तब्येतीचाही विषय आहे। या सर्व गोष्टींचा विचार करून आज हा खटला मागे घेण्यात आलेला आहे। दादा भुसे यांनी अत्यंत ग्रेसफुली हा विषय संपवण्यासाठी सहकार्य केलं। ही चांगली आनंदाची गोष्ट आहे। म्हणजे दादांचे आणि आमचे जे पूर्वीचे नातेसंबंध आहेत ते इथे कामी आले आणि माझ्या तब्येतीमुळे मला आता फार धावपळ अशी इथे लांब करता येत नाही, कारखाना येता येत नाही, पण जे घडलं आहे ते उत्तम घडलं आहे। राऊतांवर माफी मागण्याची वेळ आली, ते प्रकरण नेमकं काय आहे तेही पाहूयात। मालेगावच्या गिरणा सहकारी साखर कारखान्यात मंत्री दादा भुसेंनी 178 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप राऊतांनी केला होता। ठाकरेंच्या शिवसेनेच्या सामना वर्तमानपत्रात देखील भुसेंवरती घोटाळ्याचे आरोप करणारी बातमी छापली। त्यानंतर भुसेंनी संजय राऊतांच्या विरोधात मालेगावच्या कोर्टात अब्रू नुकसानीचा दावा दाखल केला। आता संजय राऊतांनी मालेगाव न्यायालयात गिरणा कारखान्याचे सभासद आणि भुसेंची माफी मागितली। त्यानंतर मंत्री भुसेंनी संजय राऊतांविरोधातला अब्रू नुकसानीचा खटला मागे घेतला। पण राऊतांनी माध्यमांसमोर भाजपात गेलेल्या अद्वै हिरेंनी दिलेल्या माहितीमुळे आरोप केल्याचं आवर्जून सांगितलं। बाजूला माझ्या कोण आहेत? दादाजी भुसे आहेत, मी इथे बाजूला आहे। आम्हाला दोघांनाही जेव्हा न्यायालयानं पाहिलं तेव्हा असं केलं, म्हणजे संपलं ना, संपलेला आहे, विषय राहिलेला नाही। ज्यांच्यामुळे विषय निर्माण झाला तेही आमच्यात राहिलेले नाहीत, तेही सत्ता पक्षात गेलेले आहेत। आता त्यांचं त्याने पाहावं या मताचा मी आहे। सन्मान्य राऊत साहेबांचा याच्याशी काहीही संबंध नसताना त्यांना जे या प्रकरणात गुंतवलं गेलं, राऊत साहेबांनी सगळ्या गोष्टींमध्ये प्रचंडपणाने मला मदत केलेली आहे, त्यामुळे मी निश्चितपणे ऋणी आहे। आज त्यांच्यावरचा खटला संपला तो माझ्यामुळेच झाला होता, ही वस्तुस्थिती आहे, त्यामुळे निश्चित त्याचा आनंद आहे। आणि राहिला मंत्री महोदयांचा विषय, तर त्यांनी सुद्धा मोठ्या मनानं याचिका मागे घेतली, त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो। जो काही केसचा बाब आहे ती न्यायप्रविष्ट आहे आणि त्यामुळे त्याच्यामध्ये जास्त बोलण्याची आवश्यकता नाही। ज्या किंवा NCLT न्यायालयाचा निकाल लागेल त्यावेळेला याच्यात दूध का दूध, पाणी का पाणी होईल। दादा भुसेंनी राऊतांच्या विरोधातला दावा विशिष्ट रकमेचा नाही तर फौजदारी स्वरूपात होता, ज्यात आरोप सिद्ध झाले नसते तर राऊतांना 2 वर्षांपर्यंतच्या जेलची शिक्षा झाली असती।
पण आता राऊतांनी माफी मागून विषय मिटवलाय. मनोज शेवाळेसह चंदन पुजारीकरी, TV9 मराठी, मालेगाव. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.